नमस्कार. इतिहासात ना काही कथा अशा असतात जिथे ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते. आज आपण अशीच एक जबरदस्त गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट आहे गुप्तहेरांची, त्यांच्या चातुर्याची आणि एका अभेद्य किल्ल्याला जिंकण्यासाठी तयार केलेल्या एका भन्नाट योजनेची. थेट मुद्द्यालाच हात घालूया. प्रश्न अगदी साधा आहे. एवढ्या अभेद्य, एवढ्या मजबूत वसईच्या किल्ल्यातली गुप्तीरं बाहेर आली तरी कशी? हाच तो प्रश्न आहे ज्याच्या उत्तरामध्ये एक अफलातून रणनीती दडलेली आहे. तर या गोष्टीची सुरुवात होते बसईच्या किल्ल्यापासून. आणि हा काही साधासुधा किल्ला नव्हता. हा होता अभेद्य, म्हणजे ज्याला जिंकणं जवळजवळ अशक्य मानलं जायचं. आता बघा, फक्त सैन्य घेऊन हल्ला चढवला आणि किल्ला जिंकला असं होत नाही. त्यावर खरं वर्चस्व मिळवायचं असेल तर आधी तो किल्ला आतून समजून घ्यावा लागतो. त्याची रचना, त्याच्या आतल्या वाटा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या कमजोर बाजू कोणत्या आहेत हे शोधून काढावं लागतं. खरी लढाई तर माहिती मिळवण्याची होती. आणि इथेच तर खरी अडचण होती. एवढ्या कडेकोट बंदोबस्तात असलेल्या किल्ल्यात शिरायचं कसं आणि आतली माहिती बाहेर आणायची कशी, हेच तर मोठं आव्हान होतं. यावरचं उत्तर ते काही तलवारीच्या धारेत नव्हतं, तर ते होतं एका अत्यंत हुशारीने विचारपूर्वक आखलेल्या योजनेत. म्हणजे बघा, ही एक शुद्ध बुद्धिबळाची चाल होती. आणि त्या जबरदस्त योजनेला एक नाव होतं, त्रिसूत्री गुप्तहेर योजना. नावारूनच कळते नाही का, किती विचार करून किती थरांमध्ये ही योजना आखली असेल. 3, हो, फक्त 3. हा आकडाच या संपूर्ण मोहिमेचा आत्मा होता. 3 माणसं, 3 वेगवेगळी रूपं, पण ध्येय फक्त एकच: वसईच्या किल्ल्याचा भेद करणं. आणि ही योजना बघा किती सरळ पण तितकीच प्रभावी होती. 3 टप्पे. पहिला, किल्ल्यात घुसा आणि गर्दीत असे मिसळून जा की कुणाला पत्ताही लागणार नाही. दुसरा, लोकांचा विश्वास जिंका आणि हळूच माहिती गोळा करा. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, मिळालेल्या माहितीच्या आधारावर हल्ल्याची अचूक योजना तयार करा. एकदम परफेक्ट. तर आता येऊया या कथेच्या सगळ्यात रंजक भागाकडे. कोण होते ते 3 धाडसी सरदार? त्यांनी अशी कोणती सोंग घेतली होती की त्यांनी हे अशक्य वाटणारं काम शक्य करून दाखवलं? आणि इथेच या योजनेमागची खरी हुशारी दिसतीये. बघा, प्रत्येक वेश किती विचारपूर्वक निवडलाय. पहिले खंडोजी मानकर, ते बनले गुराखी. आता गुराख्याला कोण संशय घेणार? गुरचाराच्या निमित्ताने त्यांना दिवसभर किल्ल्याच्या आजूबाजूला तटबंदीजवळ फिरायला मिळायचं. बुरुज, वाटा सगळं काही त्यांच्या नजरेखालून जायचं. दुसरे होते आंजूरकर पंचकळशे, ते बनले सुतार. सुताराला तर घरात सहज प्रवेश मिळतो. दुरुस्तीच्या कामासाठी घरोघरी जाताना आतल्या गोष्टी, खाजगी चर्चा सहज कानावर पडू शकतात. आणि तिसरे दुल्लाबाजी मोरे, यांनी तर कमालच केली. ते बनले कासार. बांगड्या विकण्याच्या निमित्ताने ते थेट किल्ल्यातल्या बायकांमध्ये मिसळले. आणि आपल्याला माहीतच आहे, जिथे 4 बायका जमतात तिथे गावगप्पांमधून कितीतरी माहिती बाहेर येते. म्हणजे बघा, प्रत्येक वेशातून वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवण्याची सोय केली होती. किती जबरदस्त प्लॅनिंग. आणि झालंही तसंच. या तिघांची मेहनत, त्यांची हुशारी फळाला आली. मोहीम फत्ते झाली. पण यशस्वी झाली म्हणजे नेमकं काय झालं? उत्तमपणे काम म्हणजे फक्त हेरगिरी करणं नव्हतं, तर त्या लोकांमध्ये इतकं मिसळून जायचं, त्यांचा विश्वास इतका जिंकायचा की ते नकळतपणे सगळी गुपितं तुमच्यासमोर उघड करतील. आणि या तिघांनी तेच केलं. कुणाला साधा संशयही आला नाही की हे सरदार आहेत. आणि याचा परिणाम असा झाला की किल्ल्याची सगळी रहस्य आता बाहेर होती. पहारा कुठे ढिला असतो, आत शिरायला सोपी जागा कोणती, सगळं काही माहीत झालं होतं. म्हणजेच त्यांच्या या गुप्त कामगिरीनं एका मोठ्या लष्करी विजयाचा मार्ग मोकळा करून दिला होता. आणि हीच कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. मोठी फौज आणि भरपूर शस्त्र असणं म्हणजे सगळं काही आहे का? की आधीकधी योग्य वेळी मिळालेली एक छोटीशी गुप्त माहिती, एका हुशार माणसाने आखलेली योजना, ही मोठ्यात मोठ्या सैनिकी ताकदीलाही भारी पडू शकते? जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?